खंडणी प्रकरणी अटकेत असलेला आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असलेला वाल्मिक कराड याचा मुलगा सुशील याच्यावर सोलापूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात खासगी फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे। शस्त्राचा धाक दाखवून मारहाण आणि लुबाडणूक केल्याबद्दल ही तक्रार आहे। एक दिवस सुशील कराड व त्याचे हे दोन साथीदार हे त्याच्या घरी गेले व त्याच्या पीडितेच्या पतीस व मुलीस मारहाण केली। त्यांनी लहान मुलीस मारहाण केली आणि मारहाण करून त्यांना जो त्यांचा प्लॉट जो होता तो त्यांच्या नावे खरेदी करून घेतला, अनिल मुंडेच्या नावाने खरेदी करून घेतला व त्यांना काहीही पैसे दिले नाही। तेवढ्यावरही गप्प न बसता त्याने फिर्यादीचा जो पती होता त्याचे 2.5 तोळ्याचे सोने हे परळी येथील टाक ज्वेलर्स यांना विकून त्याची जवळपास 1,30,33,000 रुपये काहीतरी आले, 1 लाखाच्या पुढची जी अमाऊंट ती आलेली रक्कम जी आहे ती त्याने स्वतःजवळ ठेवून घेतली व त्याच्या सततच्या मारहाणीला व त्यांच्या जीवाच्या भीतीपोटी त्यांनी ही बाब जो सुशील कराड जो आहे त्याच्या वडिलांना सांगितली होती। त्यावर वडिलांनी कोणताही उपाय केलेला नव्हता। भीतीपोटी फिर्यादीचा पती, त्याची 2 मुले व पती हे सर्वजण सोलापूरला आले। सोलापूरला आल्यावर पीडितेने MIDC पोलीस ठाणे येथे तक्रारी अर्ज दिला होता। त्या तक्रारी अर्जावर MIDC पोलीस ठाण्याने कोणतीही दखल घेतली नाही किंवा फिर्याद दाखल करून घेतली नाही। त्यावर पीडिता ही CP ऑफिस सोलापूर येथे गेली। CP ऑफिस सोलापूरने देखील कोणती दखल घेतली नाही। म्हणून त्या पीडितेने ह्या लेखी ज्या तक्रारी दिलेल्या होत्या MIDC आणि CP ऑफिस सोलापूर येथे त्या बाय पोस्ट पाठवल्या आणि त्या अर्जासोबत गाड्याची लाईव्ह लोकेशन आणि जे काय संलग्न असलेले पुरावे पाठवून दिले।